नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्यातील संभाव्य पाणी टंचाई गावांची यादी तयार करण्यात आली असून जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात तहानलेल्या गावांची संख्या 6237 इतकी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी 24 तासात टँकरने पाणी पुरवठा आणि खासगी कूपनलिका ताब्यात घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना बजावले आहेत. तसेच आंतरराज्य चारा वाहतुकीचे निर्बंधाचे आदेश 23 नोव्हेंबरला देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खात्यामध्ये 880 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे, अशी माहिती महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे. आज सुवर्णसौध समोर बेमुदत धरणे आंदोलन करताना ग्रामसहाय्यकांना डी ग्रुप दर्जा देण्यासंबंधी आंदोलन छेडण्यात आले होते. ग्रामसहाय्यकांना किमान 26,000 रुपये मासिक वेतन दिले पाहिजे. उच्च न्यायालयाचे आदेश असताना वेतनात वाढ का केली जात नाही, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. सरकारचे ग्रामसहाय्यकांकडे दुर्लक्ष होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. महसूल विभागात ग्रामसहाय्यकांची भूमिका महत्वाची असल्याने आमच्या मागण्या सरकारने त्वरित मंजूर कराव्यात, अशा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. हुबळी, धारवाड, गुलबर्गा आणि बेळगाव महापालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या भागात नियमित पेय जल पुरवठा करण्यासाठी कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन (L&T) संस्थेकडे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र या संस्थेचे काम असमाधानकारक असल्याचे मत नगरविकास मंत्री B.S. सुरेश यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर पुढील एका महिन्यात पुन्हा आढावा बैठक घेण्यात येईल, तेव्हा कामात सुधारणा आढळून न आल्यास कारवाई हाती घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आज सुवर्णसौध समोर हलगा येथे आंदोलनस्थळी पारंपरिक वैद्य परिषद कर्नाटक यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी पारंपरिक वयस्कर वैद्यांना पेन्शन मंजूर करावे, खानापूर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंध नसलेल्यांच्या मुलांना BAMS मध्ये प्रवेश मिळवून दिलेल्या खानापूरमधील PDO तसेच बेळगावातील आयुष अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, तसेच पारंपरिक वैद्यांच्या मुलांना शिक्षणात सवलत असताना मात्र एक सीट उपलब्ध करून देण्यात आली आहे. याची दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज श्री सिद्धसेन संशोधन केंद्राच्या वतीने 108व्या भगवान श्री महावीरांच्या 2550वा निर्माण महोत्सव पूज्य आचार्य रत्न श्री 108 बाहुबली मुनी महाराज यांच्या 92व्या तसेच बाहुबली महाराजांच्या 25व्या दीक्षा महोत्सवादरम्यान आयोजित कार्यक्रमात कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत बोलत होते. धर्म आणि मानवतावादी तत्वांचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी समर्थन केले. बेळगाव मुख्य डाक कार्यालयासमोर आज निदर्शने करण्यात आली. यावेळी 7वे वेतन आयोग जारी होऊन 10 वर्षे उलटली तरी ती अद्याप लागू झालेली नाही. ग्रामीण डाक सेवकांना समान वेतन द्या, 7वे वेतन श्रेणी लागू करा किंवा आम्हाला विष द्या, अशा कडक शब्दात केंद्र सरकारला डाक कर्मचाऱ्यांनी इशारा दिला. कलमेशचंद्र आयोगाच्या अहवालाप्रमाणे आम्हाला वेतन मंजूर करावे, निवृत्तीनंतर पेन्शन तसेच 5 लाख रुपये ग्रॅज्युटी मिळावी. सध्या बेळगाव जिल्ह्यात सुमारे 375 कर्मचारी सेवारत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हिंडलगा नजीकच्या वेंगुर्ला सुळगा बेळगाव रस्त्यावर क्रेटा आणि मालवाहू टेम्पो यांची अमोरासमोर टक्कर झाली. या अपघातात मालवाहू टेम्पो व क्रेटा वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टेम्पो चालक जखमी झाला आहे. घटनास्थळी 108 अँब्युलन्स दाखल होऊन जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे निश्चित कारण समजू शकले नसून अधिक तपास सुरू आहे. सालाबाद प्रमाणे यंदा कार्तिक वद्य दशमी दिनांक 7 डिसेंबर ते कार्तिक वद्य त्रयोदशी दिनांक 11 डिसेंबर पर्यंत श्री नामदेव विठ्ठल मंदिर शहापूर येथे संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दररोज सकाळी 5:30 वाजता काकडा आरती, त्यानंतर भगवंताची नित्य पूजा,
दैनंदिन कार्यक्रम पार पडले. दिनांक 11 रोजी सकाळी 10 वाजता भजन, 12 वाजता पुष्पवृष्टी, त्यानंतर दिंडी व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी श्री नामदेव दैवकी संस्था शहापूरचे पदाधिकारी, समाज बांधव व इतर भाविक भक्त उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. आज आम्ही स्वातंत्र्य सैनिक शांततेत आंदोलन करीत आहोत. इतर राज्यात ज्याप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांना सुविधा मिळतात तशा आम्हाला व आमच्या उत्तराधिकाऱ्यांनाही सवलती मिळाव्यात. आम्ही गेल्या 2006 पासून आंदोलन करीत आहोत. या आंदोलनात 100 पार केलेले बेळगावचे राजेंद्र कलगडगी व नवलगुंदचे अडिव्याप्पा मडिवाळ हे सुद्धा भाग घेतलेले आहेत. आम्ही हे आंदोलन अत्यंत शांततेत पार पाडत आहे. सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी यावेळी स्वातंत्र्य सैनिकांकडून सुवर्णसौध येथील आंदोलन प्रसंगी करण्यात आली. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800212450. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. पार्ले तालुका चंदगड येथे प्रथमच दिसलेल्या किंग कोब्रा जातीच्या जहाल विषारी सापाला सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी नागरिकांच्या मदतीने पकडले. कोणतीही इजा न होता या सापाला त्यांनी जीवदान दिले आणि वनविभागाच्या हवाली सुपूर्द केले. वनविभागाने या किंग कोब्राला सुखरूप सोडले. तिलारीच्या जंगलात त्यांच्या धाडसाबद्दल सर्पमित्र संदीप टक्केकर यांचे समाजातून कौतुक होत आहे. सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी येत आहेत. आज मंगळवारीही अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनी सोबत मुख्यमंत्र्यांनी काही वेळ घालवला. त्याचबरोबर त्यांना अभ्यास व परीक्षेत चांगले यश मिळवा असेही सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा सभापती UT खादर हेही उपस्थित होते. अखिल कर्नाटक सरकारी पॉलिटेक्निक अल्पकालीन प्राध्यापक संघाच्या वतीने आज बेळगावात सुवर्णसौध समोर आंदोलन करण्यात आले. सरकारी पॉलिटेक्निक मध्ये सेवारत असलेल्या अल्पकालीन प्राध्यापकांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या 12 महिन्यांपासूनचे त्यांचे थकीत वेतन जमा करण्यात आलेले नाही. राज्यामध्ये सरासरी 89 सरकारी पॉलिटेक्निक्समध्ये सुमारे 1000हून अधिक प्राध्यापक सेवारत आहेत. त्यांना अत्यंत तुटपुंज्या पगारामध्ये जगणे मुश्किल बनले आहे. प्राध्यापकांना नोकरीची हमी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ बेळगावच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भक्त प्रल्हाद संस्कार केंद्राच्या सहयोगाने 18 डिसेंबर रोजी गोवर्धन पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान भजन, कीर्तन, श्लोक संग्रह पठण, प्रवचन, नाट्यलीला, बक्षीस वितरण, आरती व महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. आज सुवर्णसौध समोर माजी सैनिकांनी धरणे आंदोलन छेडले होते. संपूर्ण कर्नाटकातून माजी सैनिक एकत्र आंदोलनात सहभागी होऊन आपल्या मागण्या सरकारकडे त्यांनी मांडल्या. त्यात सरकारी नोकरीमध्ये माजी सैनिकांना सवलत असताना नोकऱ्या मिळत नाहीत. जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकीमध्ये माजी सैनिकांना स्थान द्यावे. तसेच माजी सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीतील कोट्याद्वारे सुविधा मिळवून द्याव्यात. माजी सैनिकांना देण्यात येणाऱ्या सवलतीमध्ये कपात करण्यात आल्या आहेत त्या पूर्ववत सुरू कराव्यात अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आज सुवर्णसौध समोरील आंदोलनादरम्यान अखिल कर्नाटक अभियांत्रिकी महाविद्यालय प्राध्यापक संघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. महाविद्यालय व तांत्रिक शिक्षक विभागाच्या व्याप्तीत येणाऱ्या महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अल्पकालीन सेवारत प्राध्यापकांची सेवा कायमस्वरूपी करा, सेवा सुरक्षा द्या, वेतनात वाढ करा, नियमित मासिक वेतन द्या. तुरुंगात काम करणाऱ्या कैद्याला जितका पगार मिळतो त्यापेक्षा कमी पगार आम्हाला मिळतो असा आरोप यावेळी करण्यात आला. आमच्या मागण्या वेळेत पूर्ण न केल्यास बेमुदत कामबंद संप पुकारण्याचा इशारा प्राध्यापकांनी दिला आहे.
दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी गावाबाहेरील शिक्षण संस्थेत जात असतात. विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक प्रवासात परिवहन मंडळाच्या बसेस महत्त्वपूर्ण योगदान देत असतात. पण गेल्या महिन्याभरापासून चिकोडी आगाराचे बसचे वेळापत्रक कोलमडले असून अपुऱ्या बसमुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्यासाठी बसला लटकून जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा प्रवास ना आगार प्रशासनाने लक्षात घेतला ना शिक्षण संस्थेच्या मंडळींनी. विद्यार्थ्यांच्या या गैरसोयीला हे दोघेही जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. सकाळी व संध्याकाळी केवळ धावपळ, गर्दी, प्रतीक्षा आणि मनस्तापच पाहावयास मिळत आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असणारे निप्पाणी हे प्रमुख शहर आहे. वाहनधारकांची संख्या वाढल्याने विस्कळीत नियोजनातून येथे वारंवार वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन स्वतंत्ररित्या शहरासाठी ट्रॅफिक पोलीस स्थानक निर्माण करावे अशा मागणीचे पत्र माजी आमदार काका पाटील यांनी गृहमंत्री जी परमेश्वर यांची सुवर्णसौध येथे सोमवारी भेट घेऊन दिले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.